नमस्कार मित्रांनो, मी दामोदर चव्हाण मुक्त विद्यापीठ सूचनापत्र चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, पुन्हा एकदा विद्यार्थी होण्याची संधी आपण घेतली त्याबद्दल आपलं अभिनंदन। तुमचं शिक्षण अर्धवट सुटल्यामुळे शिक्षणाचे पुढील दरवाजे तुमच्यासाठी बंद झालेले होते। 12वी पास नसल्यामुळे पुढील शिक्षण घेता आलेलं नाही। तर मित्रांनो, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने तुमच्या अडचणींचा विचार करून मुक्त विद्यापीठाचा पूर्व परीक्षा अभ्यासक्रम सुरू केला आहे। ही पूर्व परीक्षा पास झाल्यास तुमची पुढील शिक्षणाची दारे आपोआप उघडी होतील। पदवीधर होण्याचे तुमचे स्वप्न साकार होईल। उच्च शिक्षण घेण्याचं तुम्हाला सोयीस्कर होईल। तर मित्रांनो, मुक्त विद्यापीठ सूचनापत्राच्या पहिल्या 2 भागात आम्ही प्रवेशासंबंधीची सविस्तर माहिती दिलेली आहे। यापुढील 3 भागात आम्ही अभ्यासक्रमाच्या पुस्तकांची सविस्तर माहिती करून देणार आहोत। अभ्यासक्रमांची पुस्तके पुढीलप्रमाणे आहेत। पुस्तक पहिले मूलभूत अध्ययन कौशल्ये, पुस्तक दुसरे मूलभूत भाषा कौशल्ये आणि पुस्तक तिसरे सर्वांसाठी गणित। या चॅनेलच्या 3ऱ्या भागात मूलभूत अध्ययन कौशल्ये पुस्तकाचा आपण विचार करणार आहोत आणि या पुस्तकातील काही मुद्दे समजून घेणार आहोत। तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। संपूर्ण पुस्तकाचा विचार या भागात केलेला आहे, म्हणून हा व्हिडिओ संपूर्णपणे बघणे गरजेचं आहे। तर हा भाग आवडल्यास लाईक करा, मित्रमंडळींमध्ये शेअर करा आणि पुढील माहितीसाठी सबस्क्राईब करा। या पुस्तकातील पहिला घटक आहे अध्ययन कौशल्ये, प्रकार आणि गरज। यात विविध प्रकारच्या मुद्द्यांची माहिती दिलेली आहे। तर मित्रांनो, अध्ययन कौशल्याचे प्रकार आणि गरज आपण समजून घेऊया। मित्रांनो, या घटकामध्ये आपण अध्ययन कौशल्यांचा विचार करणार आहोत। अध्ययन कौशल्य म्हणजे काय हे पाहणार आहोत। अध्ययन कौशल्यांचे प्रकार आणि प्रक्रिया कशी असते हेही समजून घेणार आहोत। तसेच श्रवण, वाचन, स्मरण, लेखन वगैरे कौशल्यांचा धावता आढावा घेणार आहोत। आपण अध्ययन कौशल्य म्हणजे काय हे प्रथम बघूया। तर मनुष्य आणि इतर प्राणीवर्गांमध्ये सुद्धा नवीन ज्ञान किंवा कौशल्य प्राप्त करण्याची विशेष उपजत त्यांची प्रवृत्ती असते। ज्ञानप्राप्तीसाठी विशेष गरज असते आणि ती आपल्याला स्वतःला करावी लागते। आतापर्यंत काही कौशल्ये आपण अवगत केलेली असतात। उदाहरणार्थ, लहान मूल वाढत असताना स्वतःच काही शिकत असते। कौशल्य म्हणजे नेमकं कोणतं तरी काम करण्याची क्षमता। तर तिच्या कौशल्याच्या नियमित वापराने अभ्यासात आणलेले परिवर्तन म्हणजेच अध्ययन होय। ज्ञान वाढविण्यासाठी अध्ययनाची मदत होते। श्रवणक्रियेद्वारे ग्रहण केलेली सूचना मेंदूपर्यंत पोचवली जाते आणि अध्ययन कौशल्याचे प्रकार सुरू होतात। अध्ययन कौशल्यांची एकाग्रता म्हणजेच लक्ष केंद्रित करणे, लक्षपूर्वक वाचन करणे आणि लेखन करणे, स्मरण कौशल्ये आणि वेळेचे व्यवस्थापन इत्यादी गोष्टी उपयुक्त ठरतात। अध्ययन कौशल्यांमध्ये श्रवण, वाचन, स्मरण आणि लेखन कौशल्यांचा समावेश होतो। तर आता आपण अध्ययन कौशल्यांचे प्रकार बघूया। अध्ययन कौशल्यांच्या प्रकारामध्ये श्रवण कौशल्य हा पहिला घटक आहे। श्रवण म्हणजे ऐकणे, पण ऐकणे म्हणजे केवळ ध्वनीचे ग्रहण नव्हे, संदेशाचे ग्रहण होत नाही। आपण कान देऊन ऐकतो तेव्हाच ध्वनी तरंगांना ग्रहण करतो। ध्वनीचा अर्थ त्यावेळेस आपल्याला समजतो, त्याची ज्ञानप्राप्ती होते। ऐकणे आणि लक्षपूर्वक ऐकणे यात फरक आहे। ऐकण्याच्या क्रियेतून ग्रहण केलेली सूचना म्हणजे ज्ञान होय। रस्त्यावरील गाडीने अचानक लावलेला ब्रेक आणि त्याचा झालेला कर्कश आवाज म्हणजे रस्त्यावर काहीतरी अपघाती घडलेला आहे हे आपल्याला ज्ञान होतं। तर हा श्रवण कौशल्याचाच एक भाग आहे। दुसरा प्रकार आहे वाचन कौशल्य। वाचन कौशल्यामध्ये विषयाच्या अध्ययनासाठी वाचन करणे फार गरजेचे असते। विविध पुस्तके, मासिके वगैरे वाचणे गरजेचे असते। तर या वाचनाचे 2 प्रकार आहेत, एक संथ वाचन आणि दुसरं जलद वाचन।
तर संथवाचन कधी केले जाते? विस्तृत माहितीसाठी संथवाचनाची आवश्यकता असते. जसं बारकाईने वाचन करणे, प्रत्येक ओळ वाचावी लागते, काही शंका किंवा प्रश्न असल्यास ते अधोरेखित करावे लागतात आणि वाचलेल्याचा पुन्हा पुन्हा आढावा घ्यावा लागतो. तसेच पुन्हा पुन्हा वाचन करावे लागते. हा संथ वाचनाचा प्रकार आहे. पुढील प्रकार आहे स्मरणकौशल्य. स्मरणकौशल्य हा अध्ययनाचा एक प्रकार आहे आणि त्यामध्ये वाचलेली सर्व माहिती आपण लक्षात ठेवत होतो, परंतु वाचलेली सर्व माहिती लक्षात ठेवणे कठीण असते. चांगल्या समजलेल्या गोष्टी चांगल्या लक्षात राहतात, सगळ्याच गोष्टी लक्षात राहत नाहीत आणि ते लक्षात ठेवणं पण फार कठीण असतं. काही गोष्टी चांगल्या लक्षात राहतात, काही गोष्टीत विस्मृती होते. त्याची एखाद्या गोष्टीचे मुख्य मुद्देच लक्षात राहतात. चौथा मुद्दा आहे लेखन कौशल्य. अध्ययन कौशल्याचा लेखन कौशल्य हा एक भाग आहे. माहिती प्राप्त करणे, लेखन कौशल्यामध्ये माहिती प्राप्त करणे, समजून घेणे आणि लक्षात ठेवणे एवढेच पुरेसे नसते. ज्ञानाला लिखित आणि मौखिक स्वरूपात प्रस्तुत करणे हे गरजेचं असतं आणि ते फार आवश्यक असतं. चांगले लिहिण्यासाठी विषयाची योग्य माहिती असणे आवश्यक असते आणि गरजेचे पण असते. वाचकाला विचार करावा लागावा म्हणून आपण लेखन करीत असतो. व्याकरण आणि सत्य या गोष्टींचाही विचार करण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभाग असतो. तिसरा भाग आहे कौशल्याच्या संदर्भात संदर्भ साहित्य. संदर्भ साहित्य म्हणजे अधिक ज्ञानासाठी केलेल्या संदर्भ ग्रंथांचा वापर. अधिक ज्ञानासाठी संदर्भ साहित्याचा उपयोग करावा लागतो. पाठ्यपुस्तकांचंच फक्त मर्यादित राहून चालत नाही. शब्दांच्या ज्ञानासाठी विविध शब्दकोश, भौगोलिक माहितीसाठी ॲटलास, तर जागतिक माहितीसाठी विश्वकोश इत्यादी संदर्भ पुस्तके वापरावी लागतात. आजकाल इंटरनेटचा वापर वाढलेला असल्यामुळे इंटरनेटवर अशा प्रकारचे असंख्य कोश उपलब्ध आहेत. विविध ग्रंथालयांची सोयही केलेली असते. संदर्भ ग्रंथ वाचनालयातच उपलब्ध असतात आणि वाचनालयात बसून ते वाचावे लागतात, त्यांचा संदर्भ अभ्यासावा लागतो. ही झाली एकत्रितपणे अध्ययन कौशल्ये. याच्या पुढचा घटक आहे, दुसरा घटक आहे अध्ययन प्रक्रिया आणि पद्धती. अध्ययन कौशल्य समजून घेतल्यावर अध्ययनाची प्रक्रिया आणि कशी होते त्याच्याबद्दल काही माहिती आपण घेऊया. अध्ययनाची प्रक्रिया म्हणजे काय? तर अध्ययनाची प्रक्रिया म्हणजे ज्ञानप्राप्ती. तर अध्ययनाच्या प्रक्रियेमध्ये ज्ञानप्राप्तीचे विविध मार्ग, अध्ययन प्रक्रियेतील घटक कोणते? तर प्रशिक्षण, अनुभव, अवलोकन आणि अनुकरण. तर प्रशिक्षणाचा विचार करूया. प्रशिक्षण ही प्रक्रिया बालपणापासूनच चालू असते. उदाहरणार्थ खाणे, पिणे वगैरे ज्ञान किंवा कौशल्य प्राप्त करण्यास मदत होते. भिन्न गोष्टींसाठी भिन्न प्रशिक्षण दिले जाते. उदाहरणार्थ सैन्यातील जवानांसाठी कठीण परिस्थितीत कसं राहावं याची जाणीव करून दिली जाते. दुसरा मुद्दा आहे अनुभव. अध्ययनाच्या प्रक्रियेतला अनुभव हा एक महत्त्वाचा घटक आहे. अनुभव म्हणजे स्वतःच्या अनुभवावरून आपण शिकतो, आयुष्यभर लक्षात राहतं. अनुभव हा आपल्या आयुष्यभर लक्षात राहतो. अनुभव एक व्यावहारिक ज्ञानप्रक्रिया आहे आणि अनुभवाला सर्वश्रेष्ठ शिक्षक म्हटलं जातं. अनुभवाचे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत. पहिला प्रकार आहे भौतिक अनुभव. भौतिक अनुभव म्हणजे विशिष्ट ठिकाणचे घेतलेले अनुभव. एखाद्या जागेचं किंवा ठिकाणाचं घेतलेलं अनुभव. स्टील उद्योगात गेल्यानंतर त्यातील प्रक्रिया, कामाची जागा, कारखान्यातील प्रोसेस वगैरे हे ते अनुभव असतात. दुसरं मानसिक अनुभव. मानसिक अनुभवामध्ये हॉस्पिटलमध्ये एखाद्या व्यक्तीची आपल्याला होणारी आठवण, त्याच्यासाठी आपण करतो ती धावपळ, तिची वाटणारी चिंता हा एक मानसिक अनुभव असतो. भावनात्मक अनुभवामध्ये प्रेम करणे, प्रेमास पारखे होणे इत्यादी घटक असतात. प्रेमास पारखे होणे म्हणजे अचानकच एखादी व्यक्ती आपल्यातून निघून जावी आणि आपल्याला काही भावनात्मक गडबड सहन करावी लागावी, हा भावनात्मक अनुभवाचा प्रकार आहे. आध्यात्मिक अनुभवामध्ये देवळात गेल्यावर जो शांतता लाभते त्याला आध्यात्मिक अनुभव म्हणतात.
सामाजिक अनुभवामध्ये रूढी परंपरा यानुसार वागायला शिकवले जाते. म्हणजे घरातलीच लोक शिकवतात किंवा समाजातले काही लोकच आणि त्यांचं अनुकरण करून आपण शिकत असतो. हा सामाजिक अनुभवाचा प्रकार आहे. आता ज्ञानाचे विविध प्रकार. ज्ञानाच्या प्रकारांमध्ये ज्ञानाचे काही प्रकार पुढीलप्रमाणे आहेत. ज्ञान मिळण्यासाठी अवधान, जीवनानुभव, प्रेरणा, सामाजिक परिस्थिती आणि भूमिका, महत्त्वाकांक्षा आणि आत्मज्ञान हे ज्ञानाचे प्रकार गणले जातात. ज्ञानाच्या प्रकारातला अवधानासंबंधी समजून घेताना, अवधान म्हणजे आवश्यक गोष्टींकडेच लक्ष देणे. आपल्याला जी गोष्ट आवश्यक वाटते त्याच गोष्टीकडे आपण लक्ष देतो. या प्रकाराला अवधान म्हणतात. पंचेंद्रियांमार्फत व्यक्ती आपल्या भोवतालच्या वातावरणाचा अनुभव घेऊ शकते. म्हणून प्रभावी उत्तेजनासाठी चांगले लक्ष देणे आवश्यक असते. दुसरा ज्ञानाचा प्रकार आहे प्रेरणा. प्रेरणा ही एक आंतरिक शक्ती आहे. प्रेरणा या आंतरिक शक्तीला आणि दृढ निश्चयाचा एकत्रीकरण करून ती प्रेरणा प्रकट करते. इच्छाशक्ती, लक्ष्य, साधकता, दृढनिश्चय आणि अंतस्थ चालक हे प्रेरणेचे महत्त्वाचे घटक आहेत. व्यक्तीतील विषम परिस्थितीत सुद्धा अधिक आणि जोमाने प्रयत्न करते. एखादी व्यक्ती विषम परिस्थितीत सुद्धा अधिक आणि जोमाने प्रयत्न करते. परिणामी लक्ष्य साधण्यासाठी तिला मदत होते. तिसरा मुद्दा आहे महत्त्वाकांक्षा. महत्त्वाकांक्षा म्हणजे जीवनातील एखादं ध्येय गाठण्यासाठी केलेले इच्छा. लक्ष्य गाठण्यासाठी एक इच्छा बाळगली जाते. खूप परिश्रम घेतले जातात. उदाहरणार्थ चांगले गुण मिळवण्यासाठी प्रयत्न केले जातात. अभ्यासात प्रवृत्त व्हावं लागतं. मोठे ध्येय अनेक छोट्या ध्येयांनी प्राप्त होत असते. उदाहरणार्थ उत्तम नोकरीसाठी योजनाबद्ध अध्ययन करून परिश्रम घ्यावे लागतात. चौथा भाग आहे जीवनानुभव. जीवनानुभव म्हणजे जीवनात सुखदुःखाचे अनुभव घेणे. कधी यश तर कधी अपयश हे प्रत्येक व्यक्तीला कालपरत्वे येतच असते. या यशापयशातूनच आपण माणूस शिकत असतो. ज्ञानप्रक्रियेत याची मदत होते. पाचवा मुद्दा आहे आत्मपरीक्षण. आत्मपरीक्षण हा ज्ञानाचा स्रोत आहे. कोणतीही समस्या सोडविण्यासाठी आत्मपरीक्षण मदत करते. अचानक सुचलेल्या विचाराने समस्या सुलभ होण्यास मदत होते. भूतकाळातील ज्ञानाचा यासाठी उपयोग होतो. सहावा ज्ञानाचा प्रकार आहे अध्ययन पद्धती. म्हणजे ज्या पद्धतीने आपण ज्ञान मिळवतो ती पद्धती. शब्द किंवा धारणा समजून घेण्यासाठी शब्दकोश किंवा संदर्भ साहित्याचा उपयोग होतो. एका धारणेला दुसऱ्या धारणेने जोडायचे असते. विषय समजून घ्यावा लागतो. त्यासाठी सर्वेक्षण म्हणजेच घटक नीट वाचावेत, समजून घ्यावेत. महत्त्वाचे मुद्दे थोडक्यात लिहावे. घटकाचे शीर्षक, उपशीर्षक, परिचय, सारांश, संदर्भ वगैरे सगळे वाचून काढावेत. घटकाचा नियमित सराव करावा. हे ज्ञानाचा अध्ययन पद्धतीचे प्रकार आहेत. आता घटक तिसरा. पुस्तकाच्या घटक तिसऱ्यामध्ये अध्ययन कसे करावे याची चर्चा केलेली आहे. अध्ययन कसे करावे याच्याबद्दल अभ्यासताना प्रथम आपण अध्ययनाच्या सवयी बघाव्या लागतात. अध्ययन पद्धती आणि अध्ययनाच्या सवयी यात फरक आहे. कोणतीही एक पद्धती सर्वांना लागू होईलच असं नाही. आवश्यक अध्ययनाच्या काही सवयी एका ठिकाणी जशा असतील, एका व्यक्तीमध्ये जशा असतील तशा दुसऱ्या व्यक्तीमध्ये असतीलच असं नाही. त्यासाठी रोज कमीत कमी काही तास अभ्यास करावा. धड्याचं स्वरूप, उद्देश, सारांश इत्यादी बारकाईने वाचावे. कठीण शब्दांसाठी शब्दकोशाचा वापर करावा. महत्त्वाच्या मुद्द्यांची यादी तयार करावी. मुद्दे मनातल्या मनात आठवत राहावे. वहीत टिपून ठेवावीत. यादी बनवून ठेवावी. वाचलेल्या भागाची पुनरावृत्ती करावी. धड्यातील ओळख
धड्यातील आलेख, चित्रे, आकडेवारी यावर लक्ष ठेवून असावं. शब्दकोशाचा वापर वारंवार करावा. संदर्भ साहित्याचा सुद्धा आधार घेण्यास काही हरकत नसते. अध्ययन कसं करावं याच्यातील दुसरा मुद्दा आहे स्वतःच्या अध्ययनाची योजना. कोणतंही काम करताना योजना असली तर ते विशिष्ट पद्धतीने प्राप्त होते. तर स्वतःच्या अध्ययनाची योजना तयार करताना कशी करावी? तर योजना तयार करताना सोपा विषय कोणता, कठीण विषय कोणता हे प्रथम अंदाज घ्यावा. सोपा विषय सोपा करण्यासाठी प्रयत्न करावेत. कठीण विषयास जास्त वेळ द्यावा. प्रत्येक विषयाचा वेळ ठरवावा. ठरवलेल्या वेळेसच अभ्यास करावा. एखाद्या विषयात एकाग्रता जमत नसल्यास थोडी विश्रांती घ्यावी. विश्रांती म्हणजे फार काळ विश्रांती घेऊ नये, काही मिनिटांचाच फक्त अवधी घ्यावा. त्यासाठी सर्व मनाची तयारी ठेवावी की पुन्हा आपल्याला अभ्यासात बसावायचं आहे. TV बंद ठेवावा. अभ्यासलेल्या गोष्टींचा आराखडा मनातल्या मनात घोळवावा. ज्ञान प्राप्त करण्यासाठी केली जाणारी प्रक्रिया म्हणजेच अध्ययन होय. हा झाला तिसऱ्या घटकाचा सारांश. आता घटक चौथा पाहूया. घटक चौथ्यामध्ये आपण श्रवण कौशल्ये यांचा विचार करणार आहोत. श्रवण कौशल्यमध्ये प्रथम आपण श्रवणाचा विचार करूया. श्रवण म्हणजे ऐकणे. कसलंही काम आपण न ऐकता करू शकत नाही. श्रवण म्हणजेच मेंदूद्वारे शब्द आणि वाक्य समजून घेणे. ऐकणे ही संवादासाठी आवश्यक गोष्ट आहे. वर्गात नीट लक्ष देऊन ऐकलं तरच विषय समजणार. म्हणून ऐकणे ही प्रक्रिया फारच महत्त्वाची आहे. मग प्रश्न विचारणं, शंका दूर करणे या गोष्टी येतात. नीट ऐकणे आणि केवळ ऐकणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ऐकणे म्हणजे कानाने ध्वनी ग्रहण करून मेंदूपर्यंत पोहोचविणे. नीट ऐकणे म्हणजे ध्वनी तरंगांना त्यांच्या अर्थाबरोबर समजणे. अर्थ मेंदूपर्यंत पोचविला जातो. त्यामुळे शिक्षणास मदत होते. आता अशा प्रकारच्या या श्रवण प्रक्रियेमध्ये काही गोष्टींमुळे अडथळे येतात. तर श्रवणातील अडथळे कोणते? तर एकाच वेळी अनेक संदेश आपल्याला ग्रहण करावे लागतात. एकामागोमाग एक संदेश आपण ग्रहण करतो. त्याच्यामुळे कोणताही संदेश नीट समजत नाही. त्यासाठी लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. आणि एकापाठोपाठ एक आलेल्या संदेशामुळे लक्ष केंद्रित करणे अवघड होते. निष्क्रिय ऐकणे हाही अवघड श्रवणातील एक अडथळा आहे. लक्ष न देता ऐकणे, लक्षपूर्वक ऐकणे परंतु प्रतिक्रिया न देणे हा एक निष्क्रियतेचा भाग आहे. शिक्षकांना कळत नाही, ऐकलं जात नाही की नाही, हा निष्क्रिय ऐकण्याचा प्रकार आहे. लक्ष न देता ऐकणे म्हणजे न देण्याच्या प्रक्रियेमध्ये संवाद होत नाही. निवडक गोष्टच ऐकणे हा एक अडथळा आहे. सांगितलेल्या गोष्टींपैकी फक्त निवडक भागच आपण ऐकतो. आपल्याला हवं तेच ऐकतो. विषयात आवड नसल्यास कंटाळा करतो. लक्ष देत नाही. मन भरकटत असते. या सवयीचा गंभीर परिणाम म्हणजे संदेशाचा मुख्य भाग सुटतो. आवडीनुसार ऐकलं जातं आणि मूळ मुद्दे बाजूला राहतात. दुसरा एक अडथळा म्हणजे लोकांसंबंधी काही पूर्वग्रह आपण धरतो. कोणताही आधार नसतो. पूर्वग्रह असतात, त्याला कोणताही आधार नसतो. आधीचेच काही विचार डोक्यात घोळत असतात. हुंडा घेण्याची प्रथा वाईट नाही असा समज आपल्या असल्यास आणि चर्चा हुंडाविरोधी असल्यास आपण काहीही ऐकून घेण्याची मनस्थितीत नसतो आणि स्वतःचेच विचार मनात घोळवत राहतो. विमनस्कता हा एक श्रवण प्रक्रियेतील अडथळा आहे. विमनस्कता म्हणजे मनातील इतर विचार जे सतत जागृत असतात. ऐकताना मनात दुसरेच विचार चालू असतात. लक्ष केंद्रित होत नाही. मनातील विचारांनाच महत्त्व दिलं जातं. ह्या प्रक्रियेला विमनस्कता असं म्हणतात. आत्मकेंद्रित प्रवृत्ती हा एक श्रवणातील अडथळा आहे.
आत्मकेंद्री वागणे केव्हाही घातक असते. फक्त स्वतःचाच विचार आपण सर्व काही स्वतःचाच विचार केला जातो. आपण सर्व काही जाणतो ही भावना तीव्र असते. समोरच्या व्यक्तीला काही महत्त्व देत नाही. लक्षपूर्वक ऐकणे होत नाही. याचा श्रवण क्षमतेवर परिणाम होतो. वेशभूषेतील त्रुटी शोधणे. कधीकधी श्रोता काय करतो, वक्त्याची पारख वेशभूषेवरून करतो. वक्त्याचे रूप, तो कसा दिसतो, सौंदर्य, वेशभूषा इत्यादीवर लक्ष केंद्रित करून ठेवतो. वक्ता काय म्हणतो याकडे दुर्लक्ष केले जातं. श्रवणाच्या या अडथळ्यांच्या नंतर प्रभावी ऐकण्याचे काही उपाय आपण जाणून घ्यायला हवे. तर प्रभावी उत्तम प्रकारे ऐकण्यासाठी पुढील उपाय सुचवता येतील. एकाच वेळी ऐकणे आणि बोलणे करू नये. आपण श्रोते असाल तर वक्त्याला बोलून झाल्यावरच त्याच्याकडून वेळ मागून घ्यावा. तुम्ही ऐकण्यास उत्सुक आहात असे वक्त्याला दाखवून द्या. मोबाईल व दरवाजा बंद करा. आपापसात बोलू नका. वक्त्यावर लक्ष केंद्रित करा. स्वतःला वक्त्याच्या जागी ठेवून विचार करा. धीर धरा. बोलणे संपेपर्यंत वाट पहा. अडथळा उत्पन्न करू नका. वक्त्याच्या एखाद्या गोष्टीशी सहमत नसाल तर प्रतिक्रिया देऊ नका. वाद घालू नका. टीका करू नका. तसं झाल्यास संवाद थांबतो. योग्य प्रश्न विचारल्यास वक्त्यास प्रोत्साहन मिळते. फक्त ऐकण्याचंच काम करा, बोलू नका. हा इथे आपला चौथा घटक संपलेला आहे. आता घटक 5वा. घटक 5व्यामध्ये आपण वाचन कौशल्ये या गोष्टीचा विचार करणार आहोत, या कौशल्याचा विचार करणार आहोत. तर वाचन कौशल्ये चांगली कशी करता येतील किंवा त्यांची लक्षणे काय याचा आपण विचार करूया. चांगले वाचता न येण्याची काही लक्षणे असतात. उदाहरणार्थ चुकीचे उच्चार करणे, हळू वाचणे किंवा तोत्रे बोलणे, यामुळे चांगले वाचता येत नाही. दुसरा मुद्दा, अक्षरांना वगळून किंवा शब्दांना तुकड्यामध्ये वाचणे हा एक अडथळा आहे. तिसरं, पाठांतर करून वाचणे, त्याची तालीम करणे आणि अध्ययन करणे. छोट्या छोट्या शब्दांसकट वाचणे. स्वरांचे उच्चारण वरच्या आवाजात केल्याने वाचताना वेग कमी होतो. इत्यादी कारणांमुळे चांगले वाचता येत नाही. प्रभावी वाचनाची कौशल्ये पुढीलप्रमाणे. शब्दाचे उच्चार योग्य व नीट करावे. 2. वाचायची पद्धत सरळ आणि वरून खाली असावी. पहिल्यांदाच वाचत असलेले वाक्य पुन्हा वाचू नये. दृष्टिक्षेप वाढवावा. एकाच वेळी किती वाचू शकाल याचा अंदाज घ्या. शब्दांवर जोर देऊ नका. तसेच मनातही बोलू नका. तुमची समजून घेण्याची शक्ती असेल तितकेच वाचा. तसेच शब्दकोशाद्वारे तुमची स्वतःची शब्दसूची तयार करा. वाचनाच्या विविध पद्धती किंवा प्रकार पुढीलप्रमाणे आहेत. वाचनाचे प्रकार: 1. जलद वाचन, सूक्ष्म वाचन आणि वरवरचे वाचन हे वाचनाचे प्रकार आहेत. पुढील परिस्थितीत जलद वाचन उत्तम प्रकारे वापरता येते. अभ्यासापैकी फक्त काहीच भाग वाचायचा असेल तर, जेव्हा विषयाची साधारण कल्पना घेण्याची गरज असेल तर, किंवा एखादा विशेष शब्द किंवा तारीख यांची माहिती हवी असेल तर जलद वाचन ठीक असते. ठळक मुद्दे आणि पाठ्यपुस्तकातील विषय जाणून घ्यायचा असेल तरीही जलद वाचनाची तयारी ठेवावी. बारकाईने वाचनासाठी पुढील मुद्दे लक्षात ठेवावे. 1. विषयाच्या अनुक्रमणिकेत धड्यांची नावे पहावी. पुस्तकाच्या मागील पानावरील सूची पहावी. विषयवार दिलेली असते. विषय कळल्यानंतर तोच भाग जलद गतीने वाचावा. मुख्य शब्द मोठ्या अक्षरात लिहिलेले असतात. धड्याची सुरुवात आणि शेवट चांगली वाचावी. प्रत्येक परिच्छेदाचे पहिले वाक्य वाचावे, कारण हेच बहुधा महत्त्वाचे असते. वाचन उत्तम कसे होईल यासाठी काही प्रयत्न करावे लागतात. त्यातील काही प्रयत्नांचे आपण आता विचार करूया. वाचन उत्तम कसे करावे? वाचनाची प्रसिद्ध आणि प्रचलित पद्धत पुढीलप्रमाणे आहे.
एक सर्वेक्षण म्हणजे प्रथम शीर्षक, मुद्द्यांचे सारांश, विषयसूची आणि प्रस्तावनेचे परीक्षण करावे. 2 मुख्य उद्देश वाचावे. काय, का, केव्हा, कधी हे प्रश्न लेखामध्ये विचारावेत. 3 सर्वात आधी पूर्ण पाठ्यक्रम वाचावा. चित्रांचा विषयाशी संबंध काय आहे ते तपासावं. 4 मुद्दा, काही भाग वाचल्यावर वाचलेला भाग आठवण्याचा प्रयत्न करावा. 5वा मुद्दा, एखाद्या महत्त्वाचा मुद्दा उशिरा लक्षात आल्यास तो नमूद करावा. आता घटक 6वा स्मरणकौशल्ये. स्मरणकौशल्याचा विचार करताना आपण स्मृती म्हणजे काय हे पण पाहणार आहोत. स्मृती म्हणजे काय तर कोणत्याही व्यक्तीच्या सूचना लक्षात ठेवणे आणि त्या पुन्हा पुन्हा एकत्र करण्याची क्षमता म्हणजे स्मृती. माणूस जगताना खूप साऱ्या सूचना एकत्र करीत असतो आणि साठवतो. नवीन अनुभवांसाठी स्मृती आवश्यक असते. स्मृती नसल्यास सर्व गोष्टी अपरिचित वाटतील. जुन्या अनुभवांवरून काही शिकता येणार नाही. स्मृतीमुळे माहिती संरक्षित होते. स्मृतींचे प्रकार पुढीलप्रमाणे. माहितीचा प्रकार व ती सुरक्षित ठेवल्याचा काळ यावर स्मृतींचे पुढील प्रकार आहेत. दीर्घकालीन स्मृती आणि अल्पकालीन स्मृती. स्मृतीच्या दीर्घकालीन प्रकारामध्ये दीर्घकालीन स्मृती घटना व माहिती संरक्षित ठेवते. ही माहिती आयुष्यभर उपलब्ध होत असते. अशी माहिती अनेक वर्षे जुनी किंवा अलीकडील असू शकते. दीर्घकालीन स्मृतीचे 2 प्रकार आहेत. एक प्रत्यक्ष स्मृती आणि दुसरी अप्रत्यक्ष स्मृती. अप्रत्यक्ष स्मृतीत जाणीवपूर्वक विचार करण्याची आवश्यकता नसते. या स्मृतीत विचार केल्याशिवाय ती कृती आठवते. उदाहरणार्थ सायकल चालवायला शिकणे. एकदा शिकल्यावर ती कायमची लक्षात राहते. पुन्हा पुन्हा शिकावी लागत नाही. दुसरा प्रकार आहे अल्पकालीन स्मृती. अल्पकालीन स्मृती म्हणजे कमीत कमी वेळात ती गोष्ट मेंदूला लक्षात राहते. नंतर ती विसरून दीर्घकालीन स्मृतीत बदलली जाते. वयोमानानुसार दीर्घकालीन आणि अल्पकालीन या दोन्हीही स्मृती कमकुवत होत जातात. आता विस्मृती म्हणजे काय तर विस्मृती म्हणजे विसरणे म्हणजेच विस्मृती. एखादी गोष्ट लक्षात ठेवण्याच्या कौशल्याचा अभाव म्हणजे विस्मृती. अनेक गोष्टी आपण विसरतो. परीक्षेला बसल्यावर प्रश्नाचे उत्तरही आपण विसरतो कारण आवश्यक कौशल्य नसते. आपण का विसरतो तर विसरण्याची प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे आहेत. 1 संकेतावर आधारित असलेले विसरणे. उदाहरणार्थ संकेत किंवा संदर्भावर आधारित गोष्टी आपण विसरतो. ग्रंथालयात पुस्तक शोधणे, नंबर, नाव किंवा लेखक माहीत नसेल तर आपल्याला संकेत माहीत नसल्यामुळे विसरणे शक्य असते. दुसरा क्षयकारण म्हणजे आपली स्मृती व काळानुसार सूचना जास्त मजबूत आणि संग्रहित करण्याऐवजी क्षीण होत जाते. माहिती हळूहळू आठवत नसेल तर नीट आठवण्याची शक्यता जास्त असते. आठवत असेल तर नीट आठवण्याची शक्यता जास्त असते. हस्तक्षेपाच्या कारणामध्ये एखादी गोष्ट आठवताना पहिल्या गोष्टींच्या आठवणींच्या हस्तक्षेपामुळे आपण काही गोष्टी विसरू शकतो. नवीन गोष्टी शिकत असताना जुन्या गोष्टी विसरून जातो. प्रतिस्थापित कारण या प्रक्रियेमध्ये जुन्या घटनांचा तपशील नव्या घटनांच्या तपशिलाद्वारे प्रस्थापित केला जातो. म्हणजेच स्मृतीमध्ये जाणाऱ्या नव्या सूचना घालवून टाकतात. जुन्या घटना इतरत्र संग्रहित केल्या जातात आणि नव्या घटना स्मृतींमध्ये ताज्या राहतात. दमनकारणामध्ये कधीकधी आपण विशिष्ट उद्देशाने काही घटना दाबून टाकण्याचा प्रयत्न करत असतो. उदाहरणार्थ एखादी दुःखद किंवा त्रासदायक घटना, एखादा हिंसक हल्ला आपण पाहिला असेल किंवा अपघात पाहिला असेल तर ती घटना आपल्याला नकोशी असते. म्हणून तिचं दमन करण्याचा प्रयत्न करतो. ती मनातल्या मनात दाबून टाकतो. जैविक कारण हे शारीरिक कारण आहे. मेंदूवर आघात झाल्यास किंवा त्याचा क्षय झाल्यास हे विस्मृतीचे शारीरिक कारण आहे. उदाहरणार्थ मानसिक आजार, अल्झायमर, डिमेन्शिया वगैरे प्रकारच्या आजारामुळे स्मृतीवर परिणाम होतो.
स्मरणशक्तीला अडवणारी कारणे. आता स्मरणशक्तीला अडवणारी कारणे कोणती? तर स्मरणशक्तीला अडवणारी कारणे पुढीलप्रमाणे आहेत. अस्पष्टता. अस्पष्टता म्हणजे एखाद्या सूचनेचा उपयोग झाला नाही तर पुन्हा आठवतानाचा अस्पष्टपणे आठवते. अल्पकालीन स्मृतीमध्ये कोणतीही आठवण अस्पष्ट होत जाते. काही गोष्टी काही क्षणात अस्पष्ट होतात. दुसरा मुद्दा, पूर्वप्रभावी हस्तक्षेप. या अडथळ्यामध्ये एखादी जुनी सूचना आणि कोणतीही नवीन आणि मिळती-जुळती सूचना एकत्र आल्याने हरवून जाते आणि माहिती नाहीशी होते. तिसरा मुद्दा आहे विकृती. जेव्हा आपण दीर्घकालीन स्मृती कोणत्याही गोष्टीसाठी आठवतो तेव्हा त्याचे चुकीचे सादरीकरण म्हणजेच विकृती होय. चौथा, दमन. दमन म्हणजे दाबून टाकणे. दमन हा शब्द असा आहे की जो आपल्या स्मृतीमधून वाईट आणि भीतीदायक माहिती मिटवून टाकण्याचा इशारा देतो. एखादा प्रसंग जाणीवपूर्वक दाबून ठेवणे, त्या गोष्टीचे दुःख होते ती दाबून टाकण्याचा प्रयत्न करणे म्हणजेच दमन करणे. एखादा हिंसक हल्ला किंवा भयंकर अपघाताचे दृश्य हे आपण जाणीवपूर्वक दाबून टाकत असतो. आता स्मरणशक्ती वाढविण्याच्या काही पद्धती. स्मरणशक्ती वाढविण्याच्या काही पद्धती पुढीलप्रमाणे आहेत. एक, वितरित अभ्यास. वितरित अभ्यास म्हणजे 1 तास सलग अभ्यास केल्यावर छोटीशी सुट्टी घ्यावी, थोडी विश्रांती घ्यावी आणि पुन्हा अभ्यास करावा. याचा फार चांगला उपयोग होतो. दुसरा मुद्दा, जास्त व कमी अभ्यास करा. धड्याचा छोटासा भाग अभ्यासल्यानंतर चांगला लक्षात राहतो. जास्त अभ्यास केल्यास धड्याचा सारांश समजण्यास मदत होते. दोन्ही पद्धतींचा संतुलित उपयोग करावा. म्हणजे थोडासा भाग वाचून तसेच जास्त भाग वाचूनही आपल्याला उपयोग होऊ शकतो. सक्रिय अभ्यास. वाचलेल्या गोष्टी आठवणे आणि त्यांचे विश्लेषण करणे यात आपला अभ्यास चांगला समजतो. चौथा मुद्दा आहे अर्थपूर्ण अध्ययन सामग्री. सुव्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे रचना केलेला धडा चांगला लक्षात राहतो आणि लक्षात राहण्यास सोपा असतो. पाचवा मुद्दा, अध्ययन सामग्रीचा भावनात्मक भाग. एखादा विषय मानवी संवेदनावर आधारित असेल किंवा कथेवर लिहिलेला असेल तर तो धडा लक्षात ठेवण्यास सोपा जातो. आता पुढील घटकाचा विचार करूया. घटक 7वा आहे लेखन कौशल्य. तर लेखन कौशल्याच्या संदर्भात विचार करताना चांगलं लिहिण्यासाठी काही नियम पाळावे लागतात. लेखन करतानाचे काही मूळ नियम पुढीलप्रमाणे आहेत. 1. आपल्याला माहिती असलेल्या विषयावरच लेखन करावे. उदाहरणार्थ फ्रेंच फूडवर लिहिण्यापेक्षा महाराष्ट्रीयन एखाद्या अन्नपदार्थावर लिहावं. विषय सोपा होतो. दुसरा मुद्दा आहे आपले मित्र व सहकाऱ्यांचे लेखन वाचावे. ते काय आणि कसे लिहितात, इतरांचे विचार ग्रहण करावे. स्वतःचे विचार निर्माण करताना याची खूप आवश्यकता असते. तिसरा मुद्दा आहे आपल्या लेखनात योग्य शब्द व अचूक व्याकरणाचा उपयोग करावा. चौथा मुद्दा, जास्तीत जास्त वाचन करावे. वाचन केल्यामुळे बऱ्याच गोष्टी माहिती होतात. तत्कालीन विषय समजून घ्यावे लागतात. तसेच कठीण शब्दांचे अर्थ, समानार्थी शब्द यासाठी शब्दकोशांचा वापर करावा. आता नोट्स किंवा टिपा तयार करणे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. नोट्स किंवा टिपा तयार करणे म्हणजे विषयाची पुनरावृत्ती करण्यास मदत होते. विषय लक्षात ठेवणे सोपे जाते. विषयावर लक्ष केंद्रित करण्यास मदत होते. पुढील कारणांसाठी नोट्स बनवल्या जातात. 1. विषयातील मुख्य विचारांना समजण्यासाठी. 2. संक्षेपात दिलेल्या विचाराला समजण्यासाठी. 3. कठीण विषय सामान्य भाषेत लिहिण्यासाठी. 4. माहितीला सोप्या पद्धतीने सादर करण्यासाठी. आणि 5. विषयाची एक मोठी रूपरेषा तयार करण्यासाठी. तर अशा प्रकारच्या या नोट्स काढताना पुढील गोष्टींचा उपयोग करावा. त्यातील पहिली गोष्ट आहे विषय, तारीख, काळ इत्यादी मूळ प्रश्नांच्या खाली अधोरेखित करावे. शॉर्टहँड चिन्हांचा वापर करावा. धड्यानंतर नोट्सची पुनरावृत्ती करावी. चांगले लिहिण्यासाठी शब्दक्षमता उत्तम असणे आवश्यक आहे.
त्यासाठी वृत्तपत्रे, मासिके, पुस्तके वाचून नवीन शब्द शिकावे, कठीण शब्द नोंदवून घ्यावेत आणि शब्दकोशांचा वापर करावा. काळाचा योग्य वापर करावा. क्रियापदांचा काळ वेळ दर्शवतो. एखादे काम केव्हा केले आहे त्याचा उल्लेख करतो किंवा केले आहे ते दर्शवितो. म्हणून काळाचा योग्य वापर करावा. अव्ययांचा योग्य वापर. अव्ययाचा वापर करताना अव्यय 2 आणि अधिक नामांना जोडतात, त्यामधील संबंध दर्शवतात. आत, वर, खाली ही अव्यये आहेत, तर त्यांचाही वापर योग्य प्रकारे व्हायला हवा. विरामचिन्हांचा योग्य वापर करावा. पूर्णविराम, प्रश्नचिन्ह, उद्गारवाचक चिन्ह इत्यादी चिन्हांचा योग्य वापर करावा. स्वल्पविराम, अर्धविराम, संबंधवाचक, अवतरण चिन्ह इत्यादी चिन्हांचा योग्य वापर करावा. आता लेखनाचे प्रकार. लेखनाचे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत. औपचारिक आणि अनौपचारिक हे 2 मुख्य प्रकार आहेत. औपचारिक लेखनाचे महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे. औपचारिक लेखनामध्ये औपचारिक शब्दांचा वापर केलेला असतो. पूर्ण शब्दांचा उपयोग केला जातो. तृतीय पुरुषाचा वापर जास्त केला जातो आणि वाचकाचा संवेदनशीलता दाखवली जाते. अनौपचारिक लेखनामध्ये या गोष्टी अंतर्भूत असतात. आता अनौपचारिक लेखनामध्ये प्रकारचं लेखन करताना पुढील गोष्टी महत्त्वाच्या. 1. भाववाचक शब्दांचा उपयोग केला जातो. जोड शब्दांचा वापर केला जातो. प्रथम, द्वितीय आणि तृतीय पुरुष यांचा प्रयोग सतत केलेला असतो. विषयातील कठीणपणा समजून घेतला जातो. ही झाली आता अनौपचारिक लेखनाचे मुद्दे. पत्रलेखन. पत्र म्हणजे एकाकडून दुसऱ्याला लिहिला गेलेला संदेश. संभाषणाचे हे एक विश्वसनीय माध्यम आहे. पत्रलेखनामध्ये आपण आपल्या भावना व्यक्त करीत असतो. पत्रलेखनाचे प्रकार आहेत. अनौपचारिक पत्रामध्ये आपण मित्राला किंवा नातेवाईकाला लिहिलेलं पत्र येते. पुढील गोष्टींचा समावेश असतो. पत्ता, तारीख, मायना, शुभेच्छा वगैरे. औपचारिक पत्र लिहिताना अनौपचारिक पत्र लिहिताना विनंती, तक्रार किंवा सूचना या देण्यासाठी विषय स्पष्ट असावा. विषयाचे विस्तृत विवेचन असावे. भाषा विनम्र असावी. गंभीर आणि औपचारिकता असावी. प्रेषक आणि प्रती यांची नावे द्यावी. मायना, हस्ताक्षर चांगले असावे. आता घटक 8वा समजून घेताना आपण ग्रंथालय तसेच संदर्भ साहित्याचा उपयोग यांचा विचार करणार आहोत. प्रथम आपण ग्रंथालयांचा विचार करूया. ग्रंथालय हे ज्ञानाचे केंद्र आहे. ग्रंथालयांमध्ये हजारो पुस्तके, मासिके वगैरे जमा केलेली असतात. वाचकांची सोय निर्माण केलेली असते. लोक काही काळासाठी घेऊन जातात आणि अभ्यास करतात. ग्रंथालयाचे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत. ग्रंथालये 3 प्रकारची असतात. एक, सार्वजनिक ग्रंथालय. सार्वजनिक ग्रंथालये जनतेद्वारे चालविली जातात. लोकांकडून देणगीद्वारे मिळालेल्या रकमेतून सार्वजनिक ग्रंथालये उभी केली जातात. दुसरा प्रकार, विद्यापीठ ग्रंथालय. विद्यापीठ ग्रंथालय प्रकारामध्ये विद्यालये, महाविद्यालये आणि विद्यापीठांचा समावेश होतो. या प्रकारच्या ग्रंथालयात विविध विषयात शोधकार्य करणाऱ्या अभ्यासकांचा या उपयोग होतो. आता विशेष ग्रंथालय हा तिसरा प्रकार. विशेष ग्रंथालय हे नावाप्रमाणेच विशेष प्रकारचे ग्रंथालय असते. या ग्रंथालयात विशेष प्रकारच्या अभ्यासासाठी स्थापना केलेली असते. कायद्याची सेवा करणारे लोक, गृहालयांची सेवा करणारे लोक स्वतःचे स्वतंत्र एक वाचनालय तयार करतात. तसेच एखाद्या उत्पादक संस्थेचीही सेवा केली जाते. ग्रंथालयाचे व्यवस्थापन कसे चालते ते कोणत्याही ग्रंथालयात फेरफटका मारल्यास त्यातील पुढील विभाग आढळतात. ग्रंथालय व्यवस्थापन हे एक शास्त्र आहे. नोंदणी विभाग, वाचक किंवा सभासद यांची नोंदणी केली जाते. सामान नोंदणी कक्ष, या विभागामध्ये सभासदाचे सामान ठेवण्याची व्यवस्था केली जाते. पुस्तक देवघेव व्यवस्था करणारे
विभागामध्ये पुस्तक नेताना आणि परत करताना त्याची नोंद केली जाते. संदर्भ विभागामध्ये पुस्तके बाहेर नेण्यास दिली जात नाहीत. वाचक केवळ ग्रंथालयात बसूनच वापर करू शकतो. 5वा प्रकार आहे पाठ्यपुस्तक विभाग. या विभागात फक्त पाठ्यपुस्तके दिली जातात. इतर कुठल्याही पुस्तकांचे त्याच्यामध्ये वितरण केलं जात नाही. 6वा आणि शेवटचा प्रकार प्रतिलिपीकरण म्हणजे झेरॉक्स करून देणे. ह्या विभागामध्ये सभासदाला काही कागदपत्राची झेरॉक्स करून पाहिजे असल्यास तशी त्यांच्याकडे ग्रंथालयात विनंती केल्यानंतर ते त्याचं प्रतिलिपीकरण करून देतात. ग्रंथालय हा एक स्रोत आहे. हा स्रोत खरं तर ज्ञानाचा स्रोत आहे. ग्रंथालयात आत्मचरित्र, महान व्यक्तींचे जीवनचरित्रे, मानचित्र म्हणजे ॲटलास, जागतिक भौगोलिक माहिती, मासिके, वृत्तपत्रे, जागतिक घडामोडींची माहिती, प्रश्नसंच, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, कथा, कविता, कादंबऱ्या तसेच विविध विषयांची माहिती देणारे ग्रंथ असतात. संदर्भ पुस्तकेही असतात. कोणत्याही विषयाच्या सखोल माहितीसाठी ग्रंथालय ही एक उत्तम सोय असते. आता शब्दकोश आणि विश्वकोश यांचा उपयोग. शब्दकोशामध्ये भाषेतील शब्द वर्णानुसार अर्थासहित सूचीबद्ध केलेले असतात. शब्दकोशांचे 3 प्रकार आहेत: भाषीय शब्दकोश, विषय शब्दकोश आणि थिसॉरस. भाषीय शब्दकोशाचे पुढील प्रकार आहेत: सामान्य शब्दकोशासाठी सामान्य शब्दकोश आणि बहुभाषिक वापरासाठी अनुवाद शब्दकोश असे 2 प्रकार आहेत. विषय शब्दकोशामध्ये अर्थशास्त्र, समाजशास्त्र अशा विशिष्ट विषयाचे शब्दकोश असतात. थिसॉरस म्हणजे समानार्थी शब्दांचा संग्रह तसेच सारख्याच धारणा असलेले शब्द दिलेले असतात. विश्वकोशामध्ये अनेक वेगवेगळ्या विषयांची माहिती दिलेली असते. मराठी विश्वकोश किंवा एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका हे विश्वकोशाची उत्तम उदाहरणे आहेत. मराठी विश्वकोशाचे एकंदर 30च्या वर खंड तयार केलेले आहेत. आत्ता घटक 9वा. घटक 9व्यामध्ये आपण परीक्षेची तयारी करायची आहे. आता आपण श्रवण कौशल्य, वाचन कौशल्य, लेखन कौशल्य या सर्व कौशल्यांचा अभ्यास केल्यानंतर आता प्रत्यक्ष परीक्षेला बसण्याची वेळ येते. तर ही परीक्षेची तयारी कशी करावी, त्यासाठी काय काय काळजी घ्यावी ह्याचा थोडासा विचार या घटकामध्ये आपण करणार आहोत. तर परीक्षेची तयारी आपण अभ्यासास ज्यावेळी प्रवेश घेतो त्याच दिवशी खरं तर सुरुवात झालेली असते. प्रवेश घेतल्यानंतर पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्यात. सर्व अभ्यासक्रमाची प्रत जवळ असावी. 2. कोणत्या विषयास जास्त वेळ द्यावा लागेल याचा अंदाज घ्यावा. 3. अभ्यासक्रमाच्या गुणांकांची आणि मूल्यमापनाची माहिती घ्यावी. चाचण्या, घटक चाचण्या, परीक्षेची पद्धत, प्रश्नांचं स्वरूप इत्यादी माहिती करून घ्यावी. आता उत्तराची तयारी करताना काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. तर उत्तराची तयारी करताना अपेक्षित प्रश्नांची उत्तरे कशी द्यावी यासाठी पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्यात. 1. प्रश्नाचे योग्य स्वरूप आणि मुख्य शब्द ओळखून घ्यावेत. 2. विषयाच्या संदर्भातील मुख्य विषयच लिहावेत. मुख्य विषयाला तार्किक स्वरूपात मांडावे. 4. व्याख्यात्मक प्रश्नांच्या उत्तरात प्रथम मुद्दे मांडावेत, नंतर विस्ताराने विवेचन करावे. 5. वैकल्पिक प्रश्नांची उत्तरे देताना प्रश्न सावकाश वाचावा, सावधपणे वाचावा. दिलेल्या सगळ्या पर्यायांवर लक्ष द्यावे. कोणत्याही पर्यायावर दुर्लक्ष करू नये. 7वा मुद्दा आहे आपल्या ज्ञानानुसार योग्य तेच उत्तर शोधावे. 8वा चुकीच्या पर्यायांनी गोंधळून जाऊ नये. दिशाभुलीसाठी काही पर्याय दिलेले असतात. आता उत्तराची तयारी केल्यानंतर प्रभावी उजळणी कशी करावी याबद्दल थोडंसं. प्रभावी उजळणी कशी करावी याबद्दल उजळणी करताना पुढील गोष्टींचा विचार करावा. 1. प्रत्येक विषयाच्या अभ्यासासाठी लागणाऱ्या वेळेचा अंदाज घ्यावा. आठवड्याचे वेळापत्रक तयार करावे. ध्येय निश्चित करून अभ्यासास सुरुवात करावी. सराव करताना नोट्स तयार कराव्या. परीक्षेच्या वेळी केवळ महत्त्वपूर्ण विषय आणि मुद्द्यांचाच अभ्यास करावा. तर मित्रांनो, इथे आपले
1 ते 9 घटक संपलेले आहेत. म्हणजे जवळजवळ आपण संपूर्ण पुस्तकाचा आढावा घेतलेला आहे. तर मित्रांनो, आपल्या पहिल्या पुस्तकाचा म्हणजेच मूलभूत अध्ययन कौशल्याचा आपण 10वा आढावा घेतला. हा भाग तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, अभ्यासपूर्ण वाटला असल्यास मित्रमंडळींमध्ये शेअर करा आणि दुसऱ्या पुस्तकाच्या अभ्यासासाठी बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा. म्हणजे मुक्त विद्यापीठ सूचनापत्राचा पुढील भागचा व्हिडिओ आपणास सर्वप्रथम पाहायला मिळेल.